नमस्कार, मी श्रद्धा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. बघूयात आजच्या सविस्तर बातम्या. जालना येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मुलींसाठी चालवण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहात भोजनात आळ्या निघाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका मुलीच्या पालकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार देऊन चौकशीची मागणी केली आहे, तर या प्रकरणात समाज कल्याण निरीक्षकांकडून चौकशी देखील सुरू झाली आहे. जालन्यातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात जेवणात अळ्या आढळल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे वसतिगृहातील मुलींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. महत्त्वाचं म्हणजे याआधीही वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या होत्या. मात्र या तक्रारींकडे संबंधित प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केलाय. शहरातील मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठी असलेल्या या शासकीय वसतिगृहात स्वच्छतेचा पूर्णतः अभाव असल्याचं मुलींनी सांगितलंय. वेळेवर आणि दर्जेदार जेवण मिळत नसल्याची तक्रारही मुलींनी केली असून या प्रकारामुळे थेट मुलींच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल घेत समाज कल्याण विभागाच्या निरीक्षकांनी वसतिगृहाची पाहणी केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना HNL नोटीस देण्यात येणार असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. तक्रार केलेली आहे. हो सर. जे तुमच्या मुलीच्या आहारामध्ये आळ्या आढळल्यात, ही तक्रार केव्हा केली, नेमकं काय झालेलं, तुमची तक्रार काय नेमकं रात्री मला फोन आलता मुलीचा की पप्पा जेवणामध्ये आळ्या निघाल्या म्हणली. तर मी म्हणलो बेटा मी उद्या सकाळी येतोय आणि काय होतंय बघू म्हणलो. तसं मी मॅडमला पण फोन केला होता, पण मॅडमचा काही संपर्क झाला नाही माझ्याशी. नंतर मग मी सकाळी इथं आलो आणि समाज कल्याणला अर्ज दिला. तक्रार फोनद्वारे बोललो बी. ते म्हणले चौकशीला मी पाठवतोय. याच्या अगोदर बी बऱ्याच वेळेस हे झालं, आळ्या पडल्या त्या दिसल्या, पण मी काही बोललो नाही की म्हणलं जाऊ देवा मुलीचं आपलं शिक्षण हे होत असतंय. ती म्हणली याच्या पुढं आता होणार नाही, आळ्या वगैरे निघणार नाही, काय नाही, आता सुरळीत चांगलं व्यवस्थित जेवण दिलं जाईल. तरी पण ते काय निकृष्ट दर्जाचे जेवण दिलेलं चाललंय. नाही मुलीनं फोटोवर टाकले, मला मोबाईलवर टाकले की बाबा हे असं आळ्या निघल्यात म्हणून. नंतर बघितलं मी की खरंच जेवणामध्ये आळ्या निघल्यात म्हणून. नंतर मला ते धक्काच बसला की जेवणामध्ये आळ्या, तर चांगलं वाटलं नाही मला. ते एक काय म्हणणं आलं प्रशासनाचं, इथल्या प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. प्रशासनाचं वसतिगृहावर, मुलींच्या मागासवर्गीय वसतिगृहावर प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असं मला दुःख वाटतं या गोष्टीचं. बरं, सगळ्या मुलींना हा त्रास आहे, सगळ्यांचाच असेल ते काय मला माहिती नाही, पण माझ्या मुलीला त्रास आहे. जेवण व्यवस्थित नाही. आमच्या भावाकडून डब्बा आणून दिला रात्री तिला. म्हणलं हे डब्बा काय, ती खाऊ नको म्हणून आळ्याचा डब्बा. आमच्या भावाकडून डब्बा रात्री आणून दिला आणि मुलगी रडू लागली की बाबा मॅडम म्हणली तू कशाला करते, तू तुझं काम कर ना, तू याच्यावर कशाला इंटरफेअर करायला लागली, तू इकडे लक्ष देऊ नको, निघत असतात आळ्या, तू बाहेरून आणून आळ्या टाकल्या असतात ते, असं बोलली ती मॅडम. तिचं प्रेशर आणतायत का मुलीवर? हा, असं वाटतंय. प्रेशर 100% येतंय मुलीवर. नाव सांगा तुमचं. माझं नाव सुभाष सुतारे, पारडगाव. इथं मग आता स्वतः त्यांनी कबुली दिली की तुम्ही काय काय तक्रारी केल्या होत्या, वेळेवर जेवण नाही मिळत, मिळालं तर असं मिळतंय. बरेच दिवस झाले याच्यामध्ये आळ्या निघत होत्या. म्हणजे 2-3 वेळेस आळे निघली. एकदा उपम्यात निघली, एका भाजीत निघली, भातात निघली, परत कधी मध्ये केस पण निघते, म्हणजे पोळ्यामध्ये, भाजीमध्ये. एकदा वरणामध्ये पण केस निघला होता. आणि मॅडमला जेव्हा तक्रार केली तेव्हा मॅडम म्हणजे करू असं म्हणतात. 1-2 दिवस सुधारणा होती, पण नंतर तर परत तसं होतंय. आणि बार तक्रार केली तर मॅडमचं असं म्हणणं असतंय की तुम्ही मला टॉर्चर करायला, मला त्रास द्यायला, असं म्हणतात. नाही काय आज भाजी तू फोटो काही टाकली होतीस, कशाची भाजी होती? म्हणजे आज शेपू पालक आणि ते वरण मिक्स भाजी होती. म्हणजे आता तक्रार केल्याच्या नंतर जेव्हा मी किचनचे फोटो काढले तेव्हापासून थोडी सुधारणा आहे. म्हणजे त्यांनी किचन वगैरे थोडंसं स्वच्छ ठेवलं. जेवण वेळेवर मिळत नाही असं पण स्वतःच अधीक्षक म्हणतात. हा, म्हणजे नर्सिंगच्या ज्या काही मुली आहेत त्यांना नाही का जेवण भेटत नाही. म्हणजे त्यांचं कॉलेज सकाळपासून तर डायरेक्ट 5 वाजेपर्यंत आहे. मग त्यांना तसंच म्हणजे काही भुरटी घेऊन जातात, कधी असं म्हणजे पैविन वगैरे याच्यामध्ये. स्वच्छता अजिबात नाहीये. स्वच्छता जर म्हणजे किचनची तर स्वच्छता नव्हतीच, पण मी आता फोटो काढल्याच्या नंतर थोडीफार स्वच्छता. नाश्ता वेळ आणि पाठीमागं पण जे
मुली डब्बा वगैरे तिथं घासतात, तिथं पण स्वच्छता नाही. म्हणजे बरेच असे प्रॉब्लेम होते. मी बोलायच्या नंतरच ते सॉल्व्ह झाले. जसे की म्हणजे आतमध्ये जे आता ऐन वेळेला त्यांनी ते सुधारणा हा. करण्याचा प्रयत्न करतायत, पण तुला मागं पण असा त्रास झाला. हा, मग याच्या आधी भरपूर वेळ झालेला आहे. आणि याच्या आधी म्हणजे कधीच असं म्हणजे गव्हर्नमेंटचे कोणीच अधिकारी तपासणी करायला आलेले नाही. ते तक्रार झाल्याच्या नंतर आज आलेले. नाव सांगते का माझं नाव रुक्मिणी सुभाष सुतार. केली आणि तुम्ही जसं म्हणताय की आपण काही नोटीस पण देणार आहोत. प्रकार गंभीर आहे, यापूर्वी देखील असं झाल्याचं मुलींचं मत आहे. नाही, आमच्याकडे मुलींची तक्रार म्हणजे आत्ताच आली. आमच्या साहेबांचा फोन आला की बाबा मुलींच्या वसतिगृहाला जा म्हणून, जावळे मॅडम आणि मी समाज कल्याण निरीक्षक म्हणून. तर जाऊन या म्हणे, मुलींच्या काय समस्या आहेत त्या समजून घ्या, जाणून घ्या आणि काय अडचणीत बघा. आम्ही त्यासाठी आलो, मुलीशी चर्चा केली, मुलींनी मुलींच्या समस्या सांगितल्या आम्हाला. आता त्याच्यावर आम्ही तपासणी वगैरे करतोय आणि समस्या त्यांच्यात सोडवण्याचा प्रयत्न करतोय. काय आढळलं आणि अजून आढळलं म्हणजे आम्ही फक्त विद्यार्थ्यांशी चर्चा केलेली सध्या, बरं आणि आपण लोक आलेत म्हणून आम्ही बाहेर आलो. बरं आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी. बरं काही कर्मचाऱ्यांशी काही म्हणजे तुम्ही म्हणलात की आम्ही त्यांना नोटीस वगैरे देऊ काय? हो, कर्मचाऱ्यांचं म्हणजे स्वच्छता वगैरे राहत नाही म्हणे, स्वयंपाक वगैरे म्हणजे. तर आम्ही त्यांचा खुलासा घेऊ, बरं नोटीस वगैरे देऊन त्यांना. हो. आणि जर त्यांना हे देऊ आम्ही मुदत वगैरे, म्हणजे काय त्यांच्या समस्या जाणून घे. बरं. आणि जर नाही झालं त्यांच्या बदल्या वगैरेचं बघू, त्यांच्या जागेवर दुसरे कर्मचारी उचित करा. उचित कारवाई करू आम्ही त्याच्यावर. हॉस्टेलला वरिष्ठ अधिकाऱ्यांची किती दिवसाला भेट होत असते? साधारण इन्स्पेक्शन वगैरे होत असतात? होतात ना, किती दिवसात? होतात ना, 3 महिन्यातून एकदा व्हायलाच पाहिजे. मुलींनी काय काय समस्या मांडल्या तुमच्याकडे? मुलींनी त्यांचं जेवण वेळेवर मिळत नाही म्हणे, नाश्ता टाईमवर भेटत नाही सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणे. आणि त्याच्यानंतर वाटाण्यामध्ये किडे निघतात, भाजी डाळमध्ये निघतात. तर ते आता त्यांना ते सांगितलं आम्ही की प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आम्ही. आता यानंतर कर्मचाऱ्यांशी तुम्ही संवाद कराल का, किंवा तुम्ही किचनची पाहणी कराल काय? किचनची पाहणी वगैरे करून आम्ही. किचनची नाव पाहणी सांगा वगैरे. तुमचं आणि पद. मी अनिल बनसी सुनगत, समाज कल्याण निरीक्षक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जालना. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात जामिनावर बाहेर आलेल्या अमोल खुणे यांनी आज पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि माझी म्हणजेच अमोल खुणे यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली. मला हेतुपुरस्पर या गुन्ह्यात गोवलं असल्याचा आरोप करत त्यांनी मनोज जरांगेवर गंभीर आरोप केले आहेत. पाहुयात काय म्हणाले अमोल खुणे. मागण्या केल्या ते एसपींकडे, तुमचं म्हणणं काय आहे, नेमकं काय मांडलं, एसपीने काय प्रतिसाद दिला तुम्ही? माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले तर आणि जरांगे पाटील जे समजा बोलते तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या दोघांचे पण नार्को टेस्ट करण्यात यावेत. CBI असेल, नार्को ED असेल, ह्या साऱ्या चौकशा लावण्यात याव्यात. ह्याच्यात जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. काय आरोप केले होते तुमचे? माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केला होता. मी त्याच्यामुळे आहे का हर एक SIT चौकशी असो, नार्को टेस्ट असो, प्रत्येक ह्याला मी सामोरं जायला तयारी आहे माझी. आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग दिल्या तर त्यासुद्धा व्हायरल करा मला. त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय, त्यांच्याच पुराव्याविषयी दादा गरुड मला बोलत होता. आणि मला ते करायचं बी नव्हतं. मी दादा गरुडला म्हणत होतो ते रेकॉर्डिंग माझ्याकडे दे, मी तुला पैसे देतो. धनंजय मुंडेचा आणि माझा कुठं CDR कुठं संबंध नाही आला, काय नाही. आणि माझ्यावर जे आरोप लागलेत ते सिद्ध होते ना SIT चौकशीत आणि नार्को टेस्टमध्ये. बरं, कोर्टाने जामीन दिला तुम्हाला, काय कोर्टाने निरीक्षण नोंदवलं, काय म्हणलं कोर्ट तुम्हाला? काहीच आढळलं नाही त्याच्यात. ते चार्जशीट द्यायचं का तुम्हाला? ते चार्जशीट बघा, त्याच्यात जर काय. आणि दुसरी गोष्ट, ह्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे. दादा गरुड ह्यांना जाऊन भेटला, धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड. म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो? आणि माझा जर कुठं CDR कुठं फोनमध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते. विनाकारण मला 3 महिने आतमध्ये टाकलं. मी आत्तापर्यंत मी समाजासाठी काय नाही केलं. माझं नाव कशामुळे बदनाम करायचं? मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं आजपर्यंत.
2013ला मी मुंबईला माझ्या गावातून बैलगाडी वडीत नेलेली. माझ्या पायात चप्पल सुद्धा नव्हती, बैल नव्हते, स्वतः मी समाजासाठी वडीत नेलेली. नाही, तुमच्यावर असे गंभीर आरोप करण्याचं कारण काय असतं? तुम्ही जरांगेचे जुने साथीदार आहात. हां. इतक्या वर्षात तुम्ही कोपर्डीच्या पासून तुम्ही सोबत आहात. मग तुमच्यावर आता का आरोप केले असेल असं वाटायला लागलं तुम्हाला? नेमकं काय पार्श्वभूमी इतकं नाव गुंतवलं तुम्ही? मग ते SIT चौकशीमध्ये नार्को टेस्टमध्येच कळलं ना माझ्यावर कशामुळे आरोप केलेत तर. तेच तुम्हाला हवं. हा, मला तेच हवंय. काय मागणी आहे आता? माझी मागणी SIT, नार्को टेस्ट, ED, CBI सर त्यांची आणि माझी व्हायला पाहिजे. ह्याच्यात कुणी कुणाकून काय गबाळ घेतलंय, मी जर काय घेतलं असलं तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे ना. तिथं तर झाकणार नाही ना काही. मी जर कुणाचे 2-5 रुपये घेतले असले तर मी सिद्ध होईन त्याच्यात. त्याने घेतले असले तर ते सिद्ध होते ना. कोणी गबाळ घेतले? घेतले असून त्या शिष्टमंडळामधले निघन ना, एक ना एक त्या चौकशीत निघन कुणी काय घेतलंय काय नाही. मग ते झाकण्यासाठी हे प्रकरण घडवलं का असं? आणि तेच झाकण्यासाठी मला काय माहीत झालं तर त्याच्यामुळे मला गुंतविलं. आणि काय सिद्ध झालं ह्याच्यात गुंतून? माझं विनाकारण नाव बदनाम केलं, माझं सारी चव्हाट्यावर इज्जत आणली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. मी समाजासाठी एवढं हे करून बी जेव्हा ह्यांच्यावर टाईम आला तर सारे फुटले होते. मी ह्यांच्या बाजूने बाईट दिली. मला नव्हते का पैसे भेटत त्या टायमाला? आणि 50 लाखात मी सुपारी घेईन. 2 कोटी म्हणलेत. हो ना, ते पोरगा म्हणतो ना मला 1.5 कोटीच बाद झाले, तुम्हाला 50 काहीतरी असं बोलला ना ते. पण मला त्याच्याकडूनच रेकॉर्डिंग घ्यायच्या होत्या ना, त्या काय ह्यांच्या विरोधातल्या रेकॉर्डिंग होत्या. अनेक बी आहेत त्यांच्याकडे, त्या दादा गरुडने रेकॉर्डिंग दिलेल्या. त्यांना मला करा व्हायरल. त्याच्यामध्ये जर कुठं असं सुपारीचं तर उद्या चौकशी होणारच. मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना मंठा तालुका प्रमुख उदयसिंग प्रल्हादराव बोराडे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. पोलीस अधीक्षकांना तुम्ही भेट घेतलेली आहे आणि तुम्ही निवेदन देखील दिले. काय नेमकं हे निवेदन होतं? मी आज SP साहेबांची भेट घेतली आणि साहेबांना निवेदन दिलं. साहेबांना निवेदन देऊन म्हणलं, साहेब 31 तारखेला मंठा शहरात तालुक्यात मी मनोज राठोड साहेबांना निवेदन दिलं आणि मंठा तालुक्यातील शहरातील अवैध धंदे बंद करा. आणखी बी त्यावर काही धंदे काही बंद झालेले नाही आहेत. थोडकं मोडकं काहीतरी बंद दाखवायचं आणि त्याच्या पाठराखण सर्व चालूच ठेवायचं, अशा पद्धतीने सर्व काही चालू आहे. काय चर्चा झाली SP साहेबांसोबत? SP साहेबांना मी बोललो, लक्ष घाला, तुम्हाला लक्ष घाला लागेल, मनोज राठोड साहेबाला बोला लागेल. ते म्हणले मी देतो, निरोप देतो म्हणले. बघू आता. मी शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे. राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात ठेवण्यात आला आहे. जालना जिल्हा कार्यालयात आज आणि उद्या अस्थिकलश दर्शनासाठी असणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अजित पवार यांचा मोठा चाहता वर्ग आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घ्यावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलंय. यावेळी माजी मंत्री राजेश भैया टोपे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दादांचा अस्थिकलश चालण्यामध्ये दाखल झाले. तुम्ही आज दर्शन घेतलंय. खरं तर अनेक काळ तुम्ही त्यांच्या सहवासात राजकारण केले. काय आपण नाही, आम्ही अतिशय ह्या दुर्दैवी आणि दुःखद घटनेच्या सगळ्याच आम्ही साक्षीदार आहोत. तिथं गेलतो, आम्ही सगळ्या या प्रक्रियेमध्ये आणि पूर्ण याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो. अतिशय वेदनादायी हा सगळा प्रसंग आहे. अजूनही मन आणि विचार ह्या कुठल्याही गोष्टीला असं पटतच नाही की दादा या महाराष्ट्रात आणि या देशात, जगात नाही आहेत. हे अजिबात पटायला तयार नाही. अजूनही असं वाटतं की कुठंतरी लगेच दादांचं अस्तित्व TV मध्ये, वर्तमानपत्रामध्ये, कधी फोनमध्ये, कारण आमच्याकडे सातत्याने त्यांचे फोनही सातत्याने यायचे. तर हे विश्वास न बसणारी घटना आहे. याला विसरायला खरंच खूप वेळ लागणार. आज जालनेकरांनी या ठिकाणी येऊन अंत्यदर्शन सगळेजण घेत आहेत कलशाच्या संदर्भाने. आणि आम्ही सुद्धा पार्थ पवारजींना आणि सुनेत्राताई वहिनींना सुद्धा मी विनंती केली होती की दादा हे महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण जरूर महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला सुद्धा या ठिकाणी त्यांच्या दर्शन व्हावं, जे बारामतीला येऊन शक्य नव्हतं. जरी तिथं 2-3 लाख लोक होते, पण तरी सुद्धा अस्थिकलशाच्या निमित्ताने दादांच्या शेवटचं दर्शन या निमित्ताने सामान्य कार्यकर्त्याचं होत आहे. आणि आज आम्ही सगळेजण त्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादी भवनामध्ये अजितदादांचे
अस्थिकलश घेऊन मी आलेलो आहे. 2 दिवस हा अस्थिकलश जालन्यात राहणार आहे. या निमित्तानं आमच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्या अतिशय संवेदनशील झालेल्या आहेत. अनेक 4 दिवसापासून 3 दिवसापासून दादांचं जेव्हापासून निधन झालं, असंख्य फोन जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेरून वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांचे, नुसत्या राष्ट्रवादीचेच नाही सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्याचे फोन येत आहेत आणि अक्षरशः अनेक जण तर फोनवरच ओक्साबोक्षी रडत आहेत. कारण अनेकांची कामं झालेली आहेत, अनेकांचा संबंध आलेला आहे. दादांकडे जाताना कुणाचं वशिल्याची गरज नव्हती. दादा सर्वसामान्य माणूस गेला, त्याचं काम न्याय असेल योग्य असेल तर लगेच फोन उचलायचे. मग तो तलाठी असो का कलेक्टर असो का आयुक्त असो का महाराष्ट्राचे मुख्य सचिव असो, कुणापर्यंत दादांचा फोन सामान्य माणसाच्या कामासाठी सतत होत राहिला. सामान्य माणूस हाच दादाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला. आणि म्हणून दादा नुसते उपमुख्यमंत्री नव्हते, दादा नुसते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नव्हते, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे लोकनेते होते. आणि असा हा लोकनेता आज आपल्यामधून गेलेला आहे, ही खरंच मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. एकदा आमचे वडील जात गेल्यानंतर मी पोरका झालो होतो. आता दुसऱ्यांदा पोरकेपणाची भावना जाणवते. आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरचं छत्र आज निघून गेलेलं आहे. दादांचा आधार वाटायचा, काही नाही दादा आहेत या भावनेने सुद्धा इकडे काम करण्याला उभारी यायची, ऊर्जा यायची. एक वचनी एक बोलणारा, दिलेल्या शब्दाला जागणारा, जालना सहकारी साखर कारखाना सुरू करण्यामध्ये बंद पडलेला मदत करणारा माणूस, सामाजिक दृष्टिकोन, शेतकऱ्याच्या हिताचा दृष्टिकोन असणारा माणूस. जालना गोदावरी नदीवरती बॅरेजेस बांधून लाखो हेक्टर जमीन ज्यांनी पाण्याखाली आणली. म्हणजे नुसतं माझा मराठवाडा म्हणायची नाही, माझा जालना जिल्हा नाही, तर प्रत्येक कृतीतून दादांनी कोट्यावधी रुपये या मराठवाड्याला दिले आणि या मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून एक मोठा व्हिजन असणारा व्हिजनरी नेता आज आपल्यातून निघून गेला. आज कुणाचे नाही, पदामुळे अनेक माणसं मोठी आहेत तुम्हाला दिसतात, पण दादा पदावर असो नसो दादा दादाच होते. आम्ही मंत्रालयात पाहिलं, दादा विरोधी पक्षात असताना सुद्धा चीफ सेक्रेटरी दादा पुढे उभेच राहिलेले आणि आदेश घेतलेले, हे मी स्वतः पाहिलं. आपल्या जिल्ह्यातील एका नेत्याचं काम, दादा विरोधी पक्षात होते पण ते नगरविकास सचिव प्रभाकर देशमुखांकडे पडलं होतं, सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचं त्या काळात. पण ते सतीश चव्हाणांना त्यांनी काम सांगितलं आणि सतीश चव्हाणांनी दादाला सांगितलं आणि दादांनी फोन केल्यामुळे ते काम झालं. म्हणजे असे होते आमचे दादा. म्हणजे खऱ्या अर्थानं दादा दादाच होते. सगळ्या दृष्टीनं एक आज आमच्या राष्ट्रवादीचं सगळं मोठं नुकसान झालेलं आहे. तरीही आदरणीय सुनेत्रा वहिनी एवढ्या दुःखामध्ये सुद्धा आपलं दुःख बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्कळीत होऊ नये, या देशातील या महाराष्ट्रातील संपूर्ण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पोरकं वाटू नये म्हणून मनावर दगड ठेवून त्यांनी परवा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. म्हणून कोणी काही टीका करत असलं तरी वहिनी साहेबांनी घेतलेली भूमिका ही बरोबरच होती. त्यांच्या भूमिकेतच आज आम्ही दादांना पाहतोय. यापुढेही आतापर्यंत मी त्यानं कदमताईला माहिती आहे, गेल्या 6-7 महिन्यापासून निवृत्तीची वाट पाहत होतो. कारण निवृत्त झाला असतो तरी दादा तिथं होते. पण आता मी ठरवलंय पवार घराण्याच्या पाठीमागे उभं राहायचं, जीवाजीव अशी लढायचं आणि त्यांना साथ द्यायची आणि त्याच्यानंतरच हे करायचं. यासोबतच जालना बातमीपत्रात इथेच थांबूयात. आपण बघत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा,
हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप करेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।